आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? तुला मी चुकीचं वाटतोय ना? शरूसाठी बरोबर नाही असंही वाटत असेल. अक्षरा, मग एक काम कर, मला ना सरळ जेलमध्ये टाक. कारण की बाहेर असूनही मी शरूशिवाय नाही जगू शकणार. अक्षरा, मी खरंच सांगतोय, मला जेलमध्ये टाक. अक्षरा, काही लोकांना वाटतं हे घर जळावं आणि लागलेल्या आगीत त्यांची पोळी भाजली जावी. त्यांचा हा डाव साधला जाऊ नये याचा तरी विचार कर अक्षरा. अगं अक्षरा, मी जे काही करते ना व तुझ्या भल्यासाठी. वाच मामी, किती कारस्थानं करणार आहात अजून? वाच ना आता. अगं अक्षरा, अगं काय बोलायलीस तू? हा, हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठी करायला लागलोय, तुझ्या भल्यासाठी करायला लागलोय. आणि तू आजपर्यंत तुम्ही माझ्या भल्यासाठी किती विचार केला ना मला चांगलंच माहिती. आणि तुम्ही नका करू माझ्या भल्याचा विचार. मला माझं भलं चांगलंच कळतं. तुम्ही कष्ट घ्यायची काहीच गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं छोट्या मालकांशी लग्न होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि कुणी कितीही प्रयत्न केले ना तरी मला त्या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. आणि एकदा का मी त्या घरात आले ना की सगळ्यात आधी तुमच्या नांग्या ठेचील. मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं, आता पुन्हा जर कुठली चूक कराल तर मी स्वतः तुमची बॅग भरी ना परत माफ करणार नाही. आणि अशी घर फोडणारी माणसं मला त्या घरात नकोच आहे. बरोबर जाळ्यात अडकली सुरवशी. तुला कळलंही नाही मी काय खेळ खेळला होता. तो कॉल मी मुद्दाम केला, तू ऐकावंस म्हणून. आणि तुम्ही मूर्ख माणसं, तुम्ही तेच केलं जे मला हवं होतं. आवरा जरा स्वतःला. देवालाही सहन होणार नाही तितक्या चुका. तोही 100 चुका मोजतो. आपण तर माणसं होत ना. काय इतकी माणुसकी विसरून वागताय? सॉरी अश्विन, मी उगाच तुझ्यावर संशय घेतला. अक्षरा, इट्स ओके. हे बघ, तुझ्या समोर जे चित्र उभं केलं होतं ना त्यात तूच काय, दुसरं कोणीही फसू शकलं असतं. पण तुला अंदाज आलाय ना ही माणसं कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात ते. असो, विसरून जा. मामा, मामी, प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नका. काय ना उगाच घरातलं वातावरण खराब होईल. अक्षरा, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज ही गोष्ट ना आपल्या दोघांमध्येच राहू दे. आय मीन घरी कोणाला सांगू नको. काय की आता तुझं आणि सुंदरचं लग्न आहे, सो वसुंधरा काकूंना किंवा सुंदरला वाईट वाटेल. घरातलं वातावरण खराब होईल. ठीक आहे, नाही सांगणार मी कोणाला.
चला येते मी. अक्षरा, काय झालंय? कुठे काय? तुझं काय बिनसलंय का? नाही हो, काही नाही. अगं नाही, कसं गाडीवरनं येताना मी एकटाच बडबड करत बसलो होतो, तू आपली शांत होतीस. काय झालं आहे? खरंच काही नाहीये. तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे, पण तसं काही नाही. अक्षरा, शर्वरीला भेटल्यापासून तू अशी शांत शांत आहेस बघ. तिचं काय टेन्शन आहे वय? नाही, आपलंच पुढे कसं होणार त्याचं टेन्शन होतं, बाकी काही नाही. म्हणजे अगदी सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमापासून ते सगळ्याच गोष्टी. घ्या, अगं त्याचं कसलं टेन्शन घ्यायचं? समद बैजवार होणार बघ. आणि मी आहे की आज उद्या नाहीच, पर तुझ्या आयुष्यात कवा बी अडचण आली ना तर पहिला म्या शड्डू टोकून तिथे उभा राहीन बघ. माहितीये मला. खात्री आहे ना? मग आता शांत झोपायचं काय? तुम्ही जा आता, खूप उशीर झाला. होय, म्या जातो, पण म्या जे सांगितलंय ते विसरू नकोस काय? चल आता किर टाकतो. बाय. सावकाश जा. सुपाऱ्या झाल्या, हळदी कुकू झालं, अजून का राहिलं बरं? हा, तांदूळ हार, तांदूळ हार, पेड पेड. कापडाच्या दुकानातनं टोप्या खरेदी कराव्या लागतील. हा, टोप्या. त्यानंतर हा, गुरुजीसनी तर सुरुचीच सांगणार आहेस, त्यामुळे ते एक काम झालं. अजून काय तर राहतंय बरं? काय राहिलं बरं अजून? चहा घे आधी, मग बाकी सगळं कर. धर. घेतो, ठेवतो वर बाजूला. अरे नाही नाही, आधी शांतपणे चहा पी, मग बाकी सगळं. थांब जरा, माझ्याकडनं काय इसराय ना ग? नाही विसरणार रे काही, एवढं काय त्यात. घे आधी चहा. अजून का तर राहते ग? अगं इसरायचा प्रश्न नाही, पर मनावर दडपण असते ग. साध्या काडीपिटीसाठी मुहूर्त अडत्यात. कशाला एवढं टेन्शन घेतोयस? असं काही होणार नाही. अरे हो हो, हळू हळू. काय करतोयस? आता हळू म्हणून चालायचं नाही, पायाला भिंगरी बांधाय पाहिजे. हा, काय तर राहते अजून ग? हा, ना गेलीची पानं. तरीच म्हणलं काय इसरत होत. आता समज सामान ताब्यात घ्यायच्या अगोदर कोपऱ्यावरल्या टपरीवर जातो आणि ना गेलीची पानं घेतो. तरीच म्हणलं काय इसरलं बरं? अरे आणि शर्ट? बघ इसरलं का नाही शर्ट बी? आलो शर्ट घालतो. शराब, मला खोटं पाडण्यासाठी तू आणि सुंदर ज्या टपरी जवळ उभे होतात ना, तिकडे यांना पाठवलं. आणि मुद्दाम तुला ऐकू जाईल ना असं त्यांना बोलायला सांगितलं. आणि अक्षराव, तुला कळत नाहीये का? एवढं सगळं होऊनही यशवंत मामा यांना घेऊन इथे कसा काय आला? त्या टपरीबद्दल त्याला कसं कळलं? अश्विनला मी हे सांगितलंच नव्हतं की त्या टेम्पोवाल्याला मी कुठे पाहिलं. ए हाय बेबी, कशी आहेस? कम ऑन बेबी. हा, किती रागवतेस? काय? अगं तुला कसं विसरेन मी? बेबी, यू आर ऑलवेज इन माय हार्ट. माहिती आहे ना तुला? कम ऑन डार्लिंग. अगं सॉरी ना. हे बघ, मी बाहेर गावी एका कामासाठी अडकलोय, सो त्यामुळे नाही भेटता आलं. बट आय प्रॉमिस, आपण लवकरच भेटूया. सी यू सून. अँड हा, डोंट बी सो अँग्री. ओके, चल बाय बाय. अश्विन,
हे हाय अक्षरा. तू खोटं बोललास. आता काय झालं? तू त्या टेम्पोवर काम करणं हे तुझं नाटक होतं. व्हॉट? मला काही कळलं नाही. अक्षरा, आर यू ओके ना? की पुन्हा तुझ्या डोक्यात कोणी काहीतरी भरवलंय? माझ्या डोक्यात कुणी काही भरवलेलं नाहीये. मलाच तुझा खरा चेहरा ओळखायला थोडा वेळ लागला. अक्षरा, व्हॉट डू मीन? काय म्हणतेस तू? तू अजूनही ते विसरली नाहीयेस ना? अगं अक्षरा, तुझा अजूनही विश्वास का नाहीये माझ्यावर? अरे काल मला बोललास ना, उर्वशी मामीने त्या टेम्पोवाल्याला टपरी जवळ बघितलं. येस, एक्झॅक्टली. मग तुला कसं कळलं तो टेम्पोवाला मला त्या टपरी जवळ भेटला? मी तर तुला माझं लोकेशनही सांगितलं नव्हतं. अक्षरा, आर यू मॅड? म्हणजे एवढ्याशा गोष्टीवरून तू मला गुन्हेगार ठरवतेस? अक्षरा, तुझा तुझा असा का गैरसमज होतोय माझ्या बाबतीत? हा, तुझा अजूनही विश्वास नाहीये ना माझ्यावर? आणि अक्षरा, वन मोर थिंग, हा जो तू प्रश्न मला विचारतेस तो यशवंत मामाला जाऊन का नाही विचारत? त्या टेम्पोवाल्याला त्यांनी गुरासारखं मारलं, त्याला जे हवंय ते त्याच्या तोंडून वदवून घेतलं, हे पाहिलेस ना तू? अगं मग इतकं साधं सरळ सत्य तुला नाही कळत आहे का? खरंच सत्य इतकं साधं सरळ होतं. त्याचा मी छडा लावीनच, पण तू माझे प्रश्न टाळू नकोस. हे बघ अक्षरा, जर तुझा संशयच असेल ना, तर तुझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. कारण मी तुला किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी तू पटवूनच घेणार नाहीयेस. आणि अक्षरा, तू चुकून कधीतरी बोलून गेली असशील व्हॉट एव्हर त्या टपरीबद्दल. मे बी मी तेच रिपीट केले असेल तर. अक्षरा, मला खरंच काही आठवत नाहीये. ठीक आहे, होऊ शकतं असं, पण मी एवढ्याशा गोष्टीवरनं तुझ्यावर संशय नाही घेणार रे. आणि तू विश्वासाच्या गोष्टी करतोस ना. अश्विन, अरे खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर. हे बघ अक्षरा, तू चुकीचे आरोप करतेस माझ्यावर. चुकीचे नाही अश्विन, हेच सत्य आहे. मी स्वतःला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की अश्विन असं वागूच शकत नाही, पण दरवेळी संशयाची सुई तुझ्याकडेच वळते. माझ्या हाती खूप मोठी गोष्ट लागली, ज्याने मी ठाम झाले की तुझा खरा चेहरा हा नाहीये. तुझा खरा चेहरा तू या मुखवट्यामागे लपवलास. ऐक, तुझ्या या चुकीमुळे माझ्या प्लॅनचा जर पट्ट्याबोल झाला ना, तर मी तुलाही सोडणार नाही. लक्षात ठेव, मी काहीही करू शकतो. वेळ पडली ना तर शरूचा देखील जीव घेईन मी. डिलीट केलेलं रेकॉर्डिंग पुन्हा रिसायकल होऊ शकतं हे तू विसरलास. तू उर्वशी मामींना फसवू शकतोस अश्विन, मला नाही. ज्या कॉन्फिडन्सने उर्वशी मामी रेकॉर्डिंग ऐकवायला आल्या होत्या ना, त्याच क्षणी मला डाऊट आला. त्यांच्याकडे काही ठाम पुरावा असल्याशिवाय त्या तुझ्याबद्दल मला काही सांगायला धजावणार नाहीत, हे मला माहिती होतं. पण तेव्हाही तू बाजी पलटवलीस. तुला असं वाटलं की तू जिंकलायस, पण नाही. तीच तुझी हरण्याची सुरुवात होती अश्विन, आणि तू हरलायस. तू हरलायस. बोल ना अश्विन, काही बोलायचंय तुला? अक्षरा, हे बघ,
आता बोल. अक्षरा माझं शरूवर खूप प्रेम आहे, तुला खूप जीव आहे तिच्यावर, तुला माहितीये ना. अक्षरा प्लीज मला शरूपासून नको वेगळं करूस. अगं मी नाही राहू शकत तिच्याशिवाय, नाही राहू शकत तिच्याशिवाय अक्षरा. हा होता माझा मुखवटा. येस, आय एम अ चीटर. हा आहे माझा खरा चेहरा. छोटे मालक, तुझ्यासाठी फुलं आणली. हा, आणि हे बघ, त्या बारक्याकडनं आहे ना सजावटी समधी कामं समजून घे आणि ते समजासनी समजून सांग, आणि नुसती सांगू नकोस. तू बी मदत कर, कळलं काय? होय, जा जा. आई आई. छोटे मालक. अक्षरा बोल. ऐका ना, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आत्ता? अगं एवढ्या गडबडीत काय बोलायचंय तुला? अहो पण ऐका तरी. वहिनी तू काय बी काळजी करू नगस. अगं समधी कामं झाली आहेत बघ. अक्षरा, बरं झालं तू आलीस. ते कवाधरनं तुझीच वाट बघतोय आम्ही. आज आपल्याकडे जो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे तो माझ्या सुनबाईच्या हातून व्हावा असं मला वाटतं. तिचा मानच आहे त्यो. आणि सुनबाई म्हणजे शर्वरी. आणि हो, ती या घरात नवीन आहे, त्यामुळं तू सून म्हणून आल्यानंतर तिला त्रास दिलास तर ध्यानात ठेवा. शर्वरी माझी नुसती सून नाही, माझी लेक आहे. तिला या घरात काय बी कमी पडणार नाही, खात्री असू दे. माझा जितका जीव सुंदरवर आहे ना तितकाच शर्वरीवर बी आहे. म्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तिला या घरात काही बी अडचण येणार नाही. ह्या सगळ्यांचा किती जीव आहे शरूवर. आता हे सगळं कसं सांगू मी यांना? कशी पोडू ही कोंडी? अक्षरा, तुला बी काहीतरी बोलायचं होतं ना? बोल की. ऐका ना. एक मिनिट. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते आता कार्यक्रमानंतर बोला. अजून लई तयारी बाकी आहे. चला कामाला लागूया. हा, होय आई, तयार होतो आणि लगेच येतो बघ. अक्षरा तू बी आवर, आपण नंतर बोलूया की. अहो पण. अरे सुंदर, हा, ते पेढे आणायचे राहिलेत बघ, तेवढे घेऊन ये की. घ्या आई, मी असा गेलो आणि असा आलो. आलोच लगेच. आलच. हा. शरू, काय ग आहे तुझं आयुष्य? ज्या व्यक्तीसाठी तू या घरात आलीस तोच खोटारडा आहे. आयुष्यात ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच नेमकं घडलं. खूप जपायचं होतं ग तुला, पण काय करू मी? मला माफ कर शरू. काय झालं अक्षरा? त्रास होतोय? अगं नको त्रास करून घेऊस, कारण की तुझ्या हाती काहीच लागणार नाहीये. आता तू माझ्या जाळ्यात अडकलीस आणि अश्विनच्या जाळ्यातून सुटणं इट्स नॉट ओनली डिफिकल्ट बट ऑल्सो इम्पॉसिबल. म्हणजे एकीकडे तुला तुझ्या बहिणीची काळजी आणि दुसरीकडे तिच्या समोर असणारं सुख तरी बघ ना. म्हणजे चुलत जरी असली तरी
तिच्यावर भरभरून प्रेम करणारी तिची सासू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला जीवापाड जपणारा तिचा नवरा. अक्षरा, काय तू पण नाही म्हणजे या सगळ्यामध्ये जर तुझ्या बहिणीचा बळी गेला तर काय बिघडलं? का वागतोयस असं? काय हवंय तुला अश्विन? कळेल लवकरच. अश्विन, तुला जो हेतू साध्य करायचा ना तो मी होऊ देणार नाही. तू जितकं माझ्या वाटेत अडसर आणशील ना तितकाच त्रास मी तुझ्या लाडक्या शरूला देईल, हे विसरू नकोस. आणि आता तुझी बहीण आहे ना ती माझी बायको आहे. अगं जीवापाड प्रेम करते माझ्यावर. आणि अक्षरा, तुला माहितीये का, मी तिचा विश्वास पूर्णपणे जिंकलाय. हा, त्यामुळे मी जेवढं सांगेल ना ते सगळं करेल ती. सो अक्षरा, जस्ट थिंक. आणि माझ्या नादी लागू नकोस, खूप महागात पडेल तुला. 100 राक्षसांचा पुनर्जन्म म्हणजे हा अश्विन आहे. आणि या जन्मात तरी तू मला हरवू शकत नाही.